नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. खरं तर बिझनेस छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळणं, त्याला योग्य पुश मिळणं किंवा त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्त्वाचं असतं. तर ह्याच सगळ्या गोष्टी करून देण्याचं काम आणि तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस आणि तुमचा व्यवसाय योग्य क्लायंटपर्यंत पोहोचून देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर या सगळ्या गोष्टी अविरतपणे करत आलेत आजचे आपले गेस्ट डॉक्टर नितीन कुलकर्णी. तर मी त्यांचं स्वागत करते. डॉक्टर नितीन कुलकर्णी, नमस्कार सर, वेलकम. तर डॉक्टर नितीन कुलकर्णी हे पेशाने इंजिनियर असून नॅचरोपॅथीचे डॉक्टर सुद्धा आहेत आणि उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे GBA नावाचा त्यांचा बिझनेस ग्रुप आहे, ज्या थ्रू ते अनेक व्यावसायिकांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम करतात. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दलच बोलणार आहे की GBA ची सुरुवात कशी झाली आणि GBA ला सुद्धा आता 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. सो त्याच धर्तीवर हा सगळा आजचा एपिसोड आहे. तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून तुम्ही पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. एपिसोडला सुरुवात करूया. यस, चालेल. तर GBA ची स्थापना करण्याच्या मागे तुमचा हेतू काय होता? बेसिक उद्देश म्हणाल तर छोट्या व्यावसायिकांना बुस्टअप करणं हाच आहे. फक्त एवढंच झालेलं की संकल्पना जी मी GBA ची मांडलेली आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. इट्स कॉल्ड ॲज गिव्ह अँड टेक. तुम्ही व्यवसाय द्या आणि मग व्यवसायाची अपेक्षा करा, हे माझं नेहमीचं तत्व असतं. कम टू द क्वेश्चन, 2014 पासून मी सोशल म्हणजे सामाजिक कार्यामध्ये वावरतो, संघटनात्मक. आणि 2016 पासून मी GBA ची स्थापना केलेली आहे. 2016, पण ती माझी पर्सनल कन्सल्टन्सी होती. आता असं झालं गेलं की जेव्हा करोनाचा काळ चालू झाला 2020 ला, तेव्हा छोट्या व्यावसायिकांचे तसं म्हणलं तर खूप हाल चालू झाले. ज्यांच्याकडे सस्टेन पॉवर होती त्यांना काही प्रॉब्लेम आला नाही, पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी मार्च नंतर कसा बसा तग धरला एप्रिलपर्यंत. आणि मेच्या सुरुवातीपासून मला कॉल्स यायला सुरुवात झाली, कारण बऱ्यापैकी महाराष्ट्र मी फिरलो होतो, व्यावसायिकांना भेटलो होतो, त्यांना कन्सल्टन्सी केली, ती पर्सनल लेवलला केली होती. मग 2-3 सहकारी, माझी पत्नी, आम्ही बसून चर्चा केली त्या गोष्टीवर की काय करता येईल याच्यामध्ये ग्राउंड लेवलला. तर आधी ज्या संघटना होत्या त्यांच्याकडे मी गेलो, परंतु ते फार हाय लेवलला करायचा त्यांचा प्लॅन होता आणि मला एकदम ग्राउंड लेवलला करायचं होतं. म्हणून आपण ही स्थापना केली 4 जून 2020 ला. तिथपासून वाटचाल चालू झाली. अडचणी तसं म्हणशील तर काय आल्याच नाही गेल्या. कारण काय की मी कोणाला नाही का सतरंजी घालून इन्व्हाइट केले असं झालं नाहीये. मी कार्य करत राहिलो आणि लोक मिळत राहिली मला. सगळ्यात पहिलं काम मी काय केलं तर मला सक्रिय कार्यकर्ते हवे होते, जे निस्पृहतेने निरपेक्षतेने कार्य करतील, आणि ते मला मिळाल्यानंतर मी जिंकलो होतो तिथंच. मग हळूहळू संख्या वाढत गेली. FB ची संख्या पण आता 2600च्या पुढे आहे आणि व्हॉट्सअपची संख्या 2 ग्रुप्स आपले आहेत ते म्हणून 650च्या आसपास आहे. ज्यांना इच्छा आहे की आपल्याला काही बुस्टअप करता येईल त्यांनाच मी घेतो. मी असं कुठलाही इन्व्हाइट करून तुम्ही या आतमध्ये किंवा संख्या वाढवायची मला असं मी कधीच केलेलं नाहीये. पहिला मुद्दा. मी प्रत्येकाशी बोलतो की, आणि दुसरी गोष्ट मी त्यांना बुस्टअप करू शकतोय की नाही हाही महत्वाचा पार्ट असतो. तो झाल्याशिवाय नाही पुढं हालचाल करत. मी एखादी व्यक्ती वाटली गेला गरज नाहीये तर मी त्यांना विचारतो ऍज अ डोनर म्हणून तुम्ही याल का? डोनर म्हणजे पैशात्मक नाही, तुम्ही व्यवसाय द्या, यांना गरज आहे त्यांना. त्याकरता मी पहिले सुरुवातीला कार्य केलं. पहिले 100-200 व्हायला वेळ लागला नाही. हुरूपाने जे मला ओळखतात, ओळखीच्या जीवावर म्हणून आले गेले. जो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या 3 वर्षापर्यंतचा काळ जो होता, खडतर नाही म्हणता येणार, पण संख्या वाढलीच नाही गेली. आले ते फक्त ओळखीचे होते, असे बाकीचे नाही, कोणी नाही, बाकीचे असे कोणी अनोळखी नाही आले. मग आपण जे उपक्रम तयार केले वर्षभराचे, बेसिक माझा भर असतो असिम्युलेशनवर, समक्ष भेटीगाठींवर. दर महिन्याला इंटरनल स्पर्धा घेतली जाते. काही ना काही स्पर्धात्मक एकमेकाला भेटा. दर महिन्याला आपण मीटिंग घेतो. उपक्रम नसेल त्यावेळेला नुसतीच मीटिंग घेतो. हे असं करत करत वर्षभराचे असतं. म्हणजे जानेवारी मकर संक्रांत असेल, फेब्रुवारी मार्चला आपलं एक्झिबिशन असतं, एप्रिल एक नुसती मीटिंग असती, मे महिन्यामध्ये क्रिकेट असतो. मी डिटेल्स सांगतोच आहे. क्रिकेटची स्पर्धा आपण घेतो. जून जुलै थोडासा स्लॅक ठेवलाय का की शाळा कॉलेज चालू होतात, पावसा सीझन असतो म्हणून थोडंसं स्लॅक ठेवलेला आहे. ऑगस्ट पासून परत स्पर्धा चालू होतात. सप्टेंबरला आपण परत एक्झिबिशन घेतो. ही एक्झिबिशन मोठ्या प्रमाणावरची बोलतो.
सगळ्यात मोठा जो वर्षभराचा असतो इव्हेंट तो म्हणजे दिवाळी फराळ पॅकेज. तो आपण घेतो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास. तत्पूर्वी पण एक एक्झिबिशन घेतलं जातं, यावर्षी पण आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण, बॅडमिंटन स्पर्धा असते शेवटची डिसेंबरला. कोणतरी मोठा व्यक्ती आपण बोलवतो, त्याच्या हस्ते आपण फेब्रुवारीमध्ये बक्षीस समारंभ करतो पुढच्या वर्षीच्या. म्हणजे काय झालं की वर्षाला आपण 2 वेळा आपण संमेलन पण अरेंज करतो. कारण मिटिंगला येऊ शकतं अशातला भाग नाही, पुण्याच्या बाहेरचे पण खूप सारे सभासद आहेत आपल्याकडे. दुसरी महत्वाची गोष्ट काय केलेली की खूपशा लोकांना म्हणजे तुमच्याकडे सुप्त गुण असतात, काही ना काही साहित्यिक असतील, कला किंवा गायकी मधले असतील, यांना एक प्लॅटफॉर्म मिळून दिला. तर वर्षाला आपण 2 वार्षिक संमेलन घेतो की जेणेकरून ती लोक सगळी सभासद एकत्र येतील, एकमेकाच्या ओळखी वाढतील. ओळखी वाढले की सहवास वाढतो, सहवास वाढला की विश्वास वाढतो, व्यवसाय वृद्धी ऑटोमॅटिक होती. जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही ना, त्या व्यक्तीला तुम्ही समक्ष भेटत नाही, तोपर्यंत अजिबात व्यवसाय वृद्धी होत नाही. नुसत्या व्हॉट्सअपवर पोस्ट टाकून, FB वर पोस्ट टाकून अजिबात होत नाही. आजकाल तर सोशल मीडिया तुमचं भरपूर वाढलेलं आहे, ब्रँडिंग म्हणा बूम मध्ये आहे. प्रत्येकाने त्यात भाग घ्यावा, कारण जी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही इनोव्हेशन करत राहावं. ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये एक गोष्ट असते की मी कंटिन्यू छडी घेऊन बसलेलो असतो व्हॉट्सअप ग्रुपवर, की तुमचं चुकलं की तिथं शिक्षा देतो, इमिजिएट सांगतो. 2-3 प्रकार असे असतात ना की मार्गदर्शन करण्याचे प्रकार पण असतात, की थोडासा कडक शिक्षक आहे असं माझ्याबद्दल बोलण्यात येतं, पण त्यात फायदा तुमचा आहे ना. माझ्या बोलण्याच्या शब्द न बघता भावना बघा, हेच मी प्रत्येकाला सांगतो. अशा टाईपने प्रत्येकाचा उत्कर्ष कसा होईल याच्याशी मतलब मी ठेवलेला आहे. मला 24 आवर्स माझा फोन चालू असतो. कुणी लोक केव्हाही फोन करतात की सर ही अडचण आहे. त्याच्या पुढची गोष्ट आपण असा विचार केला की म्हणजे हे वर्षभराचे तुकडे सांगितले तुम्हाला मी सगळे. महत्वाचं एक केलेलं आहे की प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला, मी छोटा व्यावसायिक हा मानबिंदू धरलेला आहे, ज्या अडचणी आहेत त्या फुलफिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ की एक्झिबिशनला एक 5,000 रुपये तुम्ही पटकन 2 दिवसाचे द्यायचे, हे प्रत्येकाला शक्य होत नाही. मग त्यांच्याकरता मी एक जीमार्ट नावाचं आउटलेट तयार करून दिलेलं आहे, जिथं GBAचीच लोक ठेवतील आणि अतिशय अत्यल्प दरात. त्यातनं GBA मी एंडला पण तेच सांगेन, GBA यातनं कुठलाच पैसा कमवत नाही, ना नफा ना तोटा. GBA याचं काही नाही. जे कोण असतील त्यांनी डिवाइड करून घ्यायचं, रेंट डिवाइड करून घ्यायचं आणि आपापली चालवायचं. पब्लिसिटी प्रत्येकाने करायची, GBA पण करतीच आहे. अरे वा, म्हणजे हा एक आयटम. दुसरा एक छोट्या व्यवसायाला अडणारी गोष्ट म्हणजे भांडवल खूप वेळा अडतं. तर तुझं स्टार्ट विथ मी काय केलं की मी ऍज अ बिझनेसमन आहे, छोटी मोठी 10, 20, 25 हजार पर्यंत रक्कम मी स्वतःहून दिलेली उसने. मग नंतर काय केलं विचार 3ऱ्या वर्षीपासून की तुम्हीच एक भिशी कशी म्हणतो आपण तशी चालू करा. फक्त भिशी स्वरूप वेगळं ठेवलंय मी, की ज्याला चिठ्ठीमध्ये ज्याला लागेल ह्याच्यापेक्षा ज्याला गरज आहे त्याला आपण देऊ. म्हणजे आपण ती बचत योजना शब्द टाकलाय त्याच्यामध्ये, भिशी नाही. भिशी हा वेगळा, चिठ्ठी मिळेल त्याला करू शकतात. याचा फायदा खूप सभासदांना मिळतो. खूप छान. त्यांचे ते नाही का इन्स्टॉलमेंट सारखे मला परत पैसे आणून देतात, मला म्हणजे GBAला. असे 20-25 लोक आहेत त्या बचत योजनेमध्ये. जेवढं एक एक उपक्रम मी ऍड करत जातोय त्याच्यामध्ये विचारपूर्वक की हे ह्याची गरज आहे. याच्या मागचा असाही आहे की जेव्हा मी 1993ला रजिस्ट्रेशन घेऊन जेव्हा पहिला व्यवसाय चालू केला, म्हणजे 89ला मी पहिलं बिल टाकलंय, व्यावसायिक बिल. पण 93 जेव्हा रजिस्ट्रेशन घेऊन चालू केलं तेव्हा मला ज्या अडचणी आल्या, मी एक मध्यमवर्गीय शिकत गेलात आणि या सगळ्या गोष्टी आता तुम्ही इम्प्लिमेंट करताय. अगदी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी असं म्हणत नाही की पूर्ण सक्सेस झालेला आहे, पण आता असं झालं गेलं की लोकांचा ओघ वाढलाय. कारण बघताना हे बघतात की जे काही डिक्लेअर केलं, जे आपण राजकारणाशी संबंध नाहीये, पण जे जाहीरनामा केला होता त्यावेळेला 2020ला की हे उपक्रम मला करायचे आहेत, आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सगळे उपक्रम अव्याहतपणे चालू आहेत. हा, तुम्ही व्यवसाय किती लोकांना वर्षभरात दिला, किती रुपयाचा दिला, आणि सगळ्यात जास्त ज्यांनी व्यवसाय दिलेला आहे त्याला GBA आयकॉन म्हणून ट्रॉफी दिली जाते. अरे वा, दिस इज अ मोटिवेशन फॅक्टर की मी टॉप 10, त्या टॉप 10ला पण ट्रॉफी दिली जाते. त्यामुळे मी टॉप 10 मध्ये कसा येईन ह्या प्रत्येक व्यक्ती विचार करायला लागतो. आणि याचा फायदा असा होतो की व्यवसाय दिला जातो. मी प्रत्येक वेळा तत्व तेच सांगतो, व्यवसाय द्या. जसं आपण म्हणतो ना, प्रेम द्या प्रेम मिळेल, तसंच आहे. मान द्या मान मिळेल. इट्स अ गिव्ह अँड टेक. ह्या धर्तीवर आता खूप छान चालू आहे. सगळे उत्सुक आहेत. म्हणजे आपण विचार करतो की दर 6 महिन्याला पब्लिश करतो की सर कधी करणार. माझ्या बिझनेसच्या व्यापामधनं मी ते लॅपटॉपला रोजचं फीड करत असतो, पण आता पहिले 6 महिन्याची नुकतंच होईल सगळे. याचं मोटिवेशन फॅक्टर खूप चांगला मिळतो. खरंच छान आहे. आणि त्या निमित्ताने ना
स्वतः काहीतरी पुढे होऊन करायची एक मोटिवेशन मिळतं आणि या सगळ्या चढावळ चालू होती एक प्रकारची, आणि हेल्दी वेनी, आणि ते अगदी हेल्दी वेने. म्हणजे आणि पॉईंट्स देण्याचा अधिकार माझ्याकडेच आहे आणि मी बारीक बारीक मी तुम्ही रिप्लाय जरी दिला एखादा चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय की ही मला खूप चिवडा आवडला समजा, तरी मी ते नोट डाऊन करतो. माझ्याकडे लॅपटॉपला एक पॉईंट दिला जातो, एक्स पॉईंट. छोट्या छोट्या गोष्टी हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते उत्स्फूर्तपणे रिप्लाय देणं यालाही महत्व असतं. नुकतंच रोटरीनी मला एक मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याची हे दिली, आज्ञा दिली, आणि गणेश कला क्रीडामध्ये मी केलं, दिव्यांगांचा मेळावा केला. बरोबर. त्यांना जे काही असेल त्यांना गिफ्ट करायचं असेल ते रोटरीनी केलं, पण ऑर्गनाईज करण्याचं काम सगळं मी केलं. तेव्हा जीबीएची माहिती तिथल्या प्रेसिडेंट्स लोकांना कळली. ओके. आणि त्यांनी मला बोलताना, त्यांनी स्टेजवरनं जीबीए बद्दल बोलताना जे उद्गार काढले ते खूप मस्त होते, की जीबीए हे गेले 5 वर्षापासून उद्योजकता विकास अभियान चालवते आणि एक सर्व गुण संपन्न हे नेटवर्किंग आहे, संघटना आहे, या सगळ्यांनी लाभ घ्या. दिव्यांगांना सुद्धा मी आता सहकार्य करतोय, फक्त त्यात जीबीए मध्ये घेतलेलं नाही, कारण मी विदाउट रजिस्ट्रेशन फी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सहकार्य करतोय. फारच छान. आता त्याच्या पाठोपाठ आता म्हणजे निस्पृहतेने जे काही कार्य करतोय जीबीएचं, त्याकरता महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड तो 2025 करताही मला आता नुकताच रिसेंटली मिळाला. अशा तऱ्हेने वाटचाल चालू आहे. मस्तच, फारच छान. तुमच्यासारखे अशी आणखी सहकारी मिळत गेले तसं आणखी वाढत चाललंय. आणि आता जीबीए मध्ये आपल्या या सगळ्या व्यावसायिकांसाठी कुठल्या कुठल्या सेवा उपलब्ध आहेत? बेसिकली अशी गोष्ट होती ना, की परत मगाचाच पॉइंट काढतो की छोटे व्यावसायिक ज्यांना अवेअरनेस नाहीये सोशल मीडियाचा म्हणायचा, त्यांना पोस्ट कशी तयार करायची, फ्लायर कसा तयार करायचा हे सुद्धा माहित नाही. ज्यांना अगदी परवडतंय ते त्या म्हणजे आर्टिस्ट कडनं करून घेतात, ज्यांना नाही त्यांना मी स्वतः फ्लायर करून देतो. अरे वा. त्यांची पोस्ट एडिट करून मी देतो फ्री ऑफ कॉस्ट. मी कुठलाही पैसा चार्ज करत बसत नाही. मग कशी आयक्विक होईल पोस्ट, म्हणजे हा बेसिक पॉईंट सांगतोय. इथून सुरुवात होती माझी. मग व्हॉट्सअपवर कशी पोस्ट टाकायची, किती वेळा टाकायची, स्टेटसला कसं ठेवायची, किंवा FB ला कधी टाकायची. FB चे पण आपले 2 ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअपचे 3 ग्रुप्स आहेत. आपण ते फॉरवर्ड कसे करायचे, परिपूर्ण पोस्ट कशी असली पाहिजे, ह्याच्यावर माझा खूप भर असतो. म्हणजे अगदी बारीक बारीक पॉईंट पासून मी शिकवतो त्यांना. म्हणजे आपण शिकवणं म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन करतो. आणि आता इम्प्लिमेंटेशन ते करायला लागले सगळे. आता ह्या जर सेवा म्हणल्या गेल्या तर यांचा प्रत्येक मिटिंगला अगदी पहिल्या वर्षीपासनं मी असाच हॉल किंवा चूज करतो की तिथे 10 टेबल ठेवलेले असतात. फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या प्रॉडक्टचं डिस्प्ले आणि विक्री करू शकता. ओके, किती छान ना. म्हणजे मीटिंगला येताना सुद्धा इट्स एक्झिबिशन टाईप, स्मॉल एक्झिबिशन. जे हॉल मला काही सहकारी फ्रीमध्ये देतात तेव्हा मी मीटिंगला चार्ज करत नाही, फ्री ऑफ कॉस्ट. कारण पैसे कमवणं हा जो उद्देश असता तर मी आज कुठल्या कुठे गेलो असतो आणि मग आपली संख्या पण कुठल्या कुठे गेली असती. हजारो लाखो संख्या गेले 5 वर्षामध्ये. पण नाही, आपण अजून सीमित होतो, अजून 1000च्या आसपासच आहोत. तेच, आणि मी समाधानी आहे. तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक उपक्रमात भाग घ्या. एक, तुम्ही प्रत्यक्ष भाग घेतलात, तुमची पब्लिसिटी होईल, तुमची व्यवसाय वृद्धी होईल. काही नाही झालं तर तुम्ही पटावर राहाल. ही व्यक्ती अशी दिसते, अशी बोलते, हे तरी पाहिजे. मी शक्यतो प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता जो निस्पृहतेने दुसऱ्या करता कार्य करतो आहे तो स्टेजवर असतो. कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्याला स्टेजवर मी आणतो. याचं कारण असं आहे की आज माझ्या वतीने ते तुमचं करतायत. अगदी प्रत्येक वेळा मलाच कॉल केला पाहिजे असं नाही. आमचे 18 लोक आहेत, तुम्ही कोणालाही कॉल करा. माझे इतकंच ते सहकार्य करतील असेच मी चूज केलेले आहेत, त्यांचा स्पार्क बघून. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामधला आहे. चांगली माणसं मिळणं पण खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. देवाची कृपा आहे ती. परत गिव्ह अँड टेक. मी आजपर्यंत सगळ्यांनी चांगलं वागलं असेल म्हणून मला बहुतेक सक्रिय कार्य निस्पृहतेने मिळालेत. म्हणजे अगदी खूप छान कार्य करतात आणि त्यांच्या जीवावरच हे जीबीए चालू आहे. फारच छान, मस्त. तर जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की जीबीएचं वर्षभर काही ना काहीतरी प्रोग्राम चालू असतात. तर स्पोर्ट्स म्हणा किंवा सांस्कृतिक म्हणा किंवा साहित्यिक म्हणा, तर या तिन्ही मंचावर तुम्ही आपल्या सगळ्या ग्रुप मेंबर्सना पुढे आणता आणि त्यांना वाव देता. तर या सगळ्याबद्दल काय सांगा? आता हे ऑफ द वे गोष्टी आहेत, म्हणजे हे व्यवसाय सोडून येत. पण मी आधीच सांगितलं ना की सर्व गुण संपन्न हा विकास करायचा असेल तर जीबीए मध्ये यायचं. खूप वेळा काय होतं तुम्हाला की एखादी ऑर्डर जाती, आपण कोटेशन भरतो आणि ऑर्डर जाती आणि नाराज होतो आपण. मग त्या दिवसावर परिणाम होतो, चिडचिड होऊ शकते, दुसऱ्या दिवसावर परिणाम होऊ शकतो. मग माझं म्हणणं असं की तुम्ही स्पोर्ट्स मध्ये असाल तेव्हा ती हार जीत आहे ना तुमची, त्याचा संबंध कुठेतरी व्यवसायाशी लावा.
तेवढ्या करता ती बॅडमिंटन स्पर्धा घेतलेली आहे. अच्छा. हारा ना, हौशी आहे ती, हौशी स्पर्धा आहे. मी काही ब्रँडेड कोणी त्याच्यामध्ये घेत नाही. हा एक प्रकार झाला. दुसरा काय की तुमची एकी पाहिजे, मला संघटनात्मक पाहिजे. संघटनात्मक कार्य कसं केलं जातं एकी घेऊन, त्या दृष्टिकोनातून मी मुद्दाहून क्रिकेट स्पर्धा भरवतो. सांघिक खेळ कसा केला जातो. जे हौशी कलाकार आहेत की काही कुठल्याही कारणास्तव तुम्हाला लहानपणी म्हणा तुम्हाला तो प्लॅटफॉर्म मिळालेला नाहीये, असं गृहीत धरा. गाण्याकरता, नाटकाकरता, अभिनयाकरता, मिमिक्री करता तो प्लॅटफॉर्म इथं तुम्हाला उपलब्ध आहे. बरं, तुम्ही कुठल्याही गोष्टीमधलं सांगाल तर मी त्यांच्याकडनं गाणं तयार करून घेतो. त्याच्या आधी व्यवस्थित प्रॅक्टिस चालते आमची. अप टू द मार्क गाणं तयार झाल्यानंतर ते स्टेजवर येतं. अरे वा. आता हे हौशी कलाकार घेऊन आता सगळे गेले 5 वर्षापासून अप टू द मार्क येत चाललेले आहेत. मी असं म्हणत नाही 100% ओके आहेत म्हणून, 99% पर्यंत आलेले आहेत. तर आता मी कमर्शियल लेवलला उतरवणार आहे. कमर्शियल लेवलला भरतनाट्य मंदिर म्हणा, टिळक स्मारक मंदिर म्हणा, या सगळ्यांना घेऊन तिथे पोहोचणार आहे. अरे वा, मस्त. सगळे एक थीम निवडणार आणि त्यानुसार सगळ्यांकडनं गाणी तयार करून घेणार. बहुतेक डिसेंबरला पहिला प्रोग्राम आपला स्टेजवर येईल. व्हेरी गुड. मग हे करण्यामागचा उद्देश असा की तुम्ही व्यवसाय तर 365 दिवस 24 तास करताच ना. कारण नोकरी आपण 8 तास धरतो आणि बिझनेस पण हा 24 आवर्स ड्युटी असते. मग तुम्हाला विरंगुळा क्षण कुठे मिळणार. अगदी. मग नुसतेच विरंगुळा क्षण बघण्यापेक्षा, कुठेतरी पिक्चर जात बसण्यापेक्षा तुमच्यातले कलागुण जे आहेत ते कसे बाहेर येतील याचा विचार करतो. मी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून देताना त्यात विचारतो की तुमच्याकडे अदर काही ऍक्टिव्हिटीज, कलागुण तुमचे आहेत का, की ते पिकअप करायला मिळतात. आज जवळपास 25 गायिका आपल्याकडे आलेले आहेत हौशी. त्यातल्या 2-3 अशा आहेत की ते क्लासेस पण घेतात. मग त्यांच्यावर जबाबदारी मी टाकणार, तुम्ही त्यांना शिकवा. बरोबर. सी सेकंड लाईन तयार केली गेली पाहिजे. तर तुम्ही सगळ्याच गोष्टी मी प्रत्येक वेळा बघत बसणं मुश्किल जाईल. बऱ्यापैकी आता 5 वर्षामध्ये मी सॅटिस्फाईड जे शब्द वापरलं, प्रत्येक इव्हेंटची सेकंड लाईन माझी तयार आहे. अरे वा. म्हणजे मी इथं नाहीये, मी लक्ष नाही घातलं तर कुठली गोष्ट अडेल अशातला कुठलाच भाग नाही. सांगायला आता अभिमान वाटतो की आता एक्झिबिशन 2-3 ऑगस्टला आहे. मी कुठलाही न बघता हा संपूर्ण इव्हेंट माझ्या सक्रिय कार्यकर्त्यांनी सगळे स्टॉल बुकिंग करून घेतले. फ्लायर त्यांचं त्यांनी केलं, ऍडव्हर्टाईज त्यांची त्यांनी केली. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सेम थिंग आपण वर्षभरात काय करतो की जे काय 150 ऑथराइज जे आहेत मेंबर्स, यांची नाव, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ते काय करतात एक शॉर्ट मध्ये अशी आपण डिरेक्टरी पब्लिश करत असतो दरवर्षी. एक स्मरणिका आपण दरवर्षी काढतो की मागच्या वर्षी इव्हेंट्स कुठले कुठले झालेत. नवीन मेंबरला माहिती होणं आवश्यक पडतं तेवढ्या करता. आणि त्याच्या पाठीमागे येलो पेजेस जे आहे डिरेक्टरी ते आपण घेतो फ्री ऑफ कॉस्ट. त्यानिमित्ताने त्यांची ती आणि आपण फ्री वाटतानाही फ्री वाटतो. ते वर्षभर नंतर क्रिकेट स्पर्धा असो, एक्झिबिशन असो, आपण प्रत्येकाला स्मरणिका देऊन टाकतो की हे पब्लिसिटी आपण इनडायरेक्टली करतो. दुसरी गोष्ट की तुमच्याकडे लेखन कला आहे, साहित्यिक आहात तुम्ही, आपल्या स्मरणिकेत लेख द्या ना. मग दरवर्षीच्या स्मरणिकेचे आम्ही एक थीम तयार करतो. यावेळीची थीम आपली ग्रोथ. आता ग्रोथ मधून सुद्धा बाहेरचे पण आलेत खूप छान लेख, व्यावसायिकांचे मोठ्या आणि आपल्यातले पण लोकांचे आलेले. मग आज लेखन कला पण त्यांची जागृत होतीये. मला आणखी सांगायला अभिमान वाटेल की पहिल्या वर्षी हे जेव्हा प्रसंग आला गेला की मीच गायक, मीच अँकर आणि मीच संस्थापक, असं होऊ नये म्हणून मी स्पार्क बघितले 2-3 त्यांना ठाकून टुकून आपण म्हणूया शब्द साध्या भाषेमध्ये, त्यांना अँकरिंगला तयार केलं. अरे वा. आज अशी कंडिशन आहे की ती व्यक्ती आपलं तर ऑर्केस्ट्राचं अँकरिंग करतेच करते, शिवाय तिला तो एक प्रोफेशन तयार झालं तिचं, ती बाहेरचे प्रोग्राम करते. छान, मस्त. आणि अशी जर अचिव्हमेंट काढली गेली जीबीएची तर खूप मोठी निघेल. पर्सनल लेवलला पण तुमची ग्रोथ होत राहते. हो. आता हे सगळं वेगळं झालं. आता काय करतो आम्ही, आपल्याला जीबीएला यातनं पैसे कमवायचे नसतात. चुकून माकून कुठल्या इव्हेंट मधनं पैशाचा प्रॉफिट झालाच तर आपण दुसऱ्या वर्षीपासून काय चालू केलंय, जो प्रॉफिट येईल सरळ सगळ्यांना वार्षिक सहल करायला नेऊन घेऊन जायचं. अरे मस्त. तिथे तुमचा व्यवसाय नसेल, काही नसेल, खेळमेळचं वातावरण आणि कुटुंबासकट. जी लेडीज असेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टर, त्यांच्या मुलांना पण घेऊन यावं, त्यांच्या घरातल्यांना घेऊन यावं, काही प्रश्न नाहीये. मग हे कॉन्ट्रीब्युशन तुम्ही ठराल ते, हा जो प्रॉफिट झालाय तो त्यात घालतो. किती छान. आणि एक मार्गे एक वेगळा एकोपा. आपण आम्ही ना म्हणजे खूपशे लोक, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, तुम्ही कुठल्याही जीबीएच्या सभासदाला विचारत होतं हे सांगेल की जीबीए आमचा व्यावसायिक मंच नाहीये, जीबीए आमची एक फॅमिली आहे. असंच घेतलेलं आहे, हेच आम्ही दिलं. तर ती अटॅचमेंट, ते बॉन्डिंग होणं महत्वाचं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये ते बॉन्डिंग अतिशय सुंदर तयार झालेलं आहे की आता मला जीबीए करता एन्क्वायऱ्या खूप वाढल्या. रोजच्या 5-5 एन्क्वायऱ्या फोन येतात मला. ते ना माउथ पब्लिसिटी होत जाते.
ऑटोमॅटिक होत जाते की हा ग्रुप खूप छान आणि त्यातलं बेसिक गोष्ट लोक ऑब्झर्व करताना काय करतात की 5 वर्ष झाली ह्याला महत्व नाहीये. 5 वर्षापूर्वी जे तुम्ही उपक्रम डिक्लेअर केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत लेखी, ते आज अव्याहतपणे चालू आहेत. म्हणजे ही काहीतरी जीबीए मध्ये काहीतरी कुछ तो दम है, कुछ तो दम है. आणि तेवढ्या करता आता एन्क्वायरीचा ओघ वाढलाय. ओके. आता आम्ही थोडंसं सभासद वाढीवर लक्ष देतोय. इतके दिवस कधीच लक्ष दिलं नाही. उपक्रम इव्हेंट चांगले होणे, पहिली गोष्ट होणे, अतिशय सुंदर होणे हा पहिला ठेवला उद्देश गेले 5 वर्षाचा. आणि आता असं डोळ्यासमोर ठेवलं की आता सभासद आणखी वाढू दे, तेवढाच व्यवसाय वृद्धी सगळ्यांचीच वाढेल. अगदी अगदी. जसं तुम्ही म्हटलात की आता जीबीएला 5 वर्ष पूर्ण होतात, तर त्या गेल्या 5 वर्षात तुम्हाला काय काय चॅलेंजेस येत गेले आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर आलात, आणि पहिलं वर्ष ते आत्ताचं वर्ष यात तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो? सुरुवातीला जेव्हा एक जीबी आपण स्थापन केली ना, तेव्हा आपल्याच इतर संघटनांनी थोडासा विरोध दर्शवला. बरं. काही लोकांचं म्हणणं असं होतं की आली एक आणखी एक संघटना, आधीच पहिलीला पासली पडल्यात, ती आणखी एक आली. मी शांत राहिलो. कोणाला उत्तर द्यायचं नाही, आपण आपल्या कार्यातून उत्तर द्यायचं. त्यामुळे संख्याबळ वाढायला पण थोडासा वेळ लागला. कारण लोकांचा अप्रोच जो होता की अरे काय वेगळं तुम्ही करताय, तुम्ही वेगळं काय करताय, दर महिन्याची मीटिंग बाकी पण ठिकाणी चालतात, एक वार्षिक संमेलन तर त्यांच्याकडे पण चालतं, तुमचं वेगळं काय? तर मी सांगेन, हे वास्ट उत्तर देण्यापेक्षा हे सांगेन, तुम्ही जीबीए मध्ये या, त्याचं स्वरूप बघा, अनुभव घ्या आणि सी द डिफरन्स. एवढंच मी सांगू शकतो. आता खूपसे बघतोय, ऑब्झर्व करतोय, मी अनुकरण करणं चालू केलेलं आहे. जीबीएचे इव्हेंट्स अनुकरण करणं चालू आहे. माझं काहीच म्हणणं नाही त्याच्याबद्दल, उलटा अभिमान वाटतो मला की माझे इतर संघटना माझं अनुकरण करतायत. हे खूप चांगलं आहे. उदाहरण सेट केलंय, अगदी उदाहरण सेट केलेलं आहे. फक्त मी त्यांनाही सांगू इच्छित, जे कोण ऐकत असेल त्यांनाही, की पावलांचे ठसे स्वतःचे पाहिजेत. दुसऱ्याच्या ठसेवर आपण पाय दिला तर आपला ठसा उमटत नाही. ही जी बिग अचिव्हमेंट आहे माझी 5 वर्षातली, ठसा उमटला गेलाय, अनुकरण करायला लागलेली आहेत. आणि मला मी समाधान त्याच्याबद्दल आहे. अवश्य अनुकरण करा. जीबीए जेवढं ग्राउंड लेवलला काम करतं, मला नाही वाटत कुठली संघटना करत असेल. जीबीए जेवढे उपक्रम आता वर्षभरात चालवतं, मला नाही वाटत कुठली संघटना चालवू शकेल. दिस इज द बिग अचिव्हमेंट. दिस इज द बिग अचिव्हमेंट की आज एकुलती एक संघटना आहे, युट्यूब चॅनल आहे, एफबी पेज आहे, 2 एफबी ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. हे सगळं करणारी एकुलती एक संघटना आहे. आणि हे सगळं अव्याहत चालू आहे. असं नाही की एखादा उपक्रम चालू केलाय, स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल प्रत्येक मीटिंग टाकले जाते. तुम्ही जीबीए टाकून बघा, ग्रोवेल टाकून बघा, तुम्हाला लक्षात येईल. एफबी पेज आहे. मग हे सगळं चालू आहे ना अव्याहतपणे. 5 वर्ष मी ते करून दाखवलंय. आणि हे मागवून बघताना करून दाखवलंय. सी, यू कॉल इट ॲज इगो, आय विल से इट्स अ सेल्फ रिस्पेक्ट. मी करून दाखवलंय. आणि आता करून दाखवल्यानंतर इतर जी संघटनांतली पदाधिकारी म्हणा किंवा नाही का सभासद म्हणा, आता त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अगदी. ते माझ्याशी खूप महत्वाचं. जे आधी क्रॉस 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 चालायचे, पहिल्या वर्षी घडत खूप क्रॉस झालं. ते आता 5 वर्ष होत आली आहेत. झाली आता 4 जूनला 5 वर्ष झाली. आपण फक्त वर्धापन दिन आता करतो, नुकताच आता आहे 26 जुलैला. तर ही जी आहे की आता ती लोक क्रॉस नाही राहिली की येस कुलकर्णी सर काहीतरी करून दाखवत आहेत आणि करून दाखवलंय. ऍटलिस्ट तेवढं जरी अचिव्हमेंट झालं ते खूप झालं. मी असं नाही म्हणत की सामील व्हा, पण तुम्हाला जज करायचं असेल जीबीए तर सामील व्हावं लागेल. अत्यल्प फी आहे. त्याच्यावरनं सुद्धा मला खूप काही ऐकायला मिळालं गेलं की इतर संघटनांची फी एवढ्या मोठ्या आहेत, त्या स्टँडर्ड लेवलला वावरतात. मला नाहीच जायचं स्टँडर्ड लेवलला. मला छोटा व्यावसायिक पकडलेला आहे मी. त्याला फी किती झेपेल तेवढीच द्यायची. अशा खूपशा घटना आहेत की ती छोटीशी फी सुद्धा देणं जमत नाही लोकांना. मला सांगतात की सर आता नाही जमत. म्हणलं तू फॉर्म भरून दे, तुला मी पैसे कमवून देतो आणि मग त्यातनं रजिस्ट्रेशन फी दे. असे सुद्धा उदाहरणं जीबीए मध्ये आहेत आणि यांच्या दुवा आहेत म्हणून चालू आहे जीबी. अगदी नक्कीच. जास्त बोलत बसलो तर असं म्हणाल की प्रौढी गातोय, असं नको व्हायला. म्हणून म्हटलं जीबीए मध्ये या, तुम्हाला कळून जाईल. बरोबर, अगदी 100%. सो आता नवीन जे उद्योजक आहेत, जे आता नवीन व्यवसाय सुरू करतायत आणि त्यांना या क्षेत्रात पाऊल ठेवायचं, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय गायडन्स म्हणून काय सांगाल? हा आणखी एक चांगला क्वेश्चन आहे. मी प्रत्येक सेशनला एक थीम निवडतो, त्याच्यावर सेशन घेतो.
प्रत्येक उद्योजकांनी पहिली गोष्ट म्हणजे व्यवसाय चालू करताना मी जिंकणार आहे एक माइंडसेट तयार करा पॉझिटिव्ह, तर तुम्ही जिंकाल. मी लॉस झाला तर काय करू, मी हा बिझनेस करू का नको, मग ह्याच्याऐवजी हा करू का, मग जोडधंदा म्हणून हा करू का, एक नंतर 12 वाट चिंता करू नका. USP एकच ठेवा. तो सेट झाल्यानंतर दुसरा बिझनेसचा विचार करा. पूर्ण एकाकडे कॉन्सन्ट्रेट करा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने. कुठलं अडलं तर मी आहेच आहे. 5 वर्ष झाली आहेत आपल्या GBAला, तर त्याबद्दलचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आपले? काही फ्युचर प्लॅन तर मी डिक्लेअर नाही करणार. सध्याचा काळ असं चालू आहे की कुठली संघटना म्हणली की त्यांचे प्लॅन्स डिक्लेअर करायचे नसतात. बेसिक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये की G-Mart जे चालू केलेलं आहे व्यावसायिकांकरता, ते खूप प्रमाणात एक्सपांड मी करणार आहे. पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी त्याच्या ब्रँचेस करणार आहे. पुण्याच्या बाहेरनं संगमनेर, नाशिक, धुळे, नगर आणि औरंगाबाद या 5 ठिकाणून आत्ता ऑफर आलेले आहेत की तुम्ही G-Mart आमच्या इथे चालू करा. पण नाही, ठीक आहे, प्रत्येक पाऊल उचलताना एक नाही 10 वेळा विचार करायचा असतो. पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, पण पॉझिटिव्ह विचार करायचा असतो. आता पुढचा प्रश्न असा येतो की आणखी पण काही प्लॅन्स आहेत. हे G-Mart म्हणजे इट्स अ मॉल, छोटासा मॉल असं स्वरूप मी त्याला आणणार आहे. ह्याच्या पुढचा जो प्लॅन आहे की जो तुमच्या एका क्लिकवर संपूर्ण GBAची माहिती मिळेल. एकाच क्लिकवर तुमच्या कुठल्याही व्यावसायिकाचं तुमच्या फील्डनुसार, तुमचं सिव्हिल फील्ड पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, तुम्हाला जो ॲटम पाहिजे तो ॲटम सर्चमध्ये टाका. एका क्लिकवर त्या GBA मधल्या 10 व्यक्ती तुम्हाला मिळतील, ऑप्शन मिळतील, तुम्ही त्यातलं निवडायचं आहे. ही माझा आत्ताचा पुढचे उपक्रम आहेत आणि तो खूप महत्वाचा. मे बी लास्ट अजेंडा माझा तो राहील. जो इझिली ऍक्सेसेबल होईल, प्रत्येकाला पब्लिसिटी करताना सोपा जाईल आणि कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे ग्राहकाला सुद्धा काय जे हवं आहे सर्च केलं की एका क्लिकवर सगळ्या मेंबर्सची माहिती मिळाली पाहिजे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, नाव, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ती व्यक्ती काय करते, हे सगळं मिळालं पाहिजे. आणि हे आता अंतिम स्टेजला आहे. अंतिम स्टेजला आहे. त्याच्याही पुढची गोष्ट आता अशी झालेली की सेपरेटली मला व्यक्तींनी ऑफर दिली गेली की GBA आता खूप छान कार्य करते, तर आपण याचं सेपरेटली ब्रँडिंग करूया. GBAचे ग्रोथ, जे आता आपण या संमेलनाला ग्रोथ हेच नाव दिलेलं आहे, तर GBAची ग्रोथ जी होईल उपक्रम वाईज नाही, संख्या म्हणून म्हणा किंवा आणखी काही त्याच्यामध्ये करण्यासारखं असेल, GBA सर्व दूर पोहोचलं पाहिजे, अशी मी ऑफर आता आलेली आहे आणि मी ते ऍक्सेप्ट करतो आहे. त्यामुळे GBA आता सर्व दूर पसरेल. पुण्यापुरतं, महाराष्ट्रापुरतं, इंडियापुरतं नाही, इंडियाच्या बाहेरचेही आता आपल्याकडे सभासद आहेत. US आहे, UK आहे आणि आफ्रिका आहे. हे 3 ठिकाणचे आपले सभासद आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत. हैदराबाद आहे, बेंगलोर आहे, दिल्ली आहे. म्हणजे कर्नाटक थोडक्यात वर नॉर्थ साऊथ दोन्ही कॅच केलेला आहे. महाराष्ट्राचा प्रश्नच येत नाही. बऱ्यापैकी प्रत्येक जिल्हा आहे, आपले सभासद आहेत. त्यामुळे पुढचं एवढं एकच उद्देश राहील, तो लास्ट एजेंडा राहील माझा, एका क्लिकवर माहिती मिळाली पाहिजे. वाह, मस्त. तुम्ही बोलता बोलता सांगितलं की 26 जुलैला वार्षिक संमेलन होणार आहे. सो GBAला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, तर त्याबद्दल काय सांगा? ऑफकोर्स 5 वर्ष पूर्ण झाली आहेत GBAला. सगळ्या उपक्रमांना यशस्वी त्याची वाटचाल चालू आहे. या 5 वर्षाचा समाप्ती असं गृहीत धरून वार्षिक संमेलन यावेळेला भव्य स्वरूपात करतोय आपण. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स घेतलेले आहेत. काही दिग्गज व्यावसायिक इथं सेशन घ्यायला येणार आहेत आणि सगळा कौटुंबिक सोहळा तो होणार आहे. 2-3 इव्हेंट्स आपल्यातलेच मगाशी म्हटल्याप्रमाणे सुप्त गुणा कलाकारांना वाव देण्यासंदर्भातले असेही कार्यक्रम तिथं होणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर तो कार्यक्रम होणार आहे आगामी 26 जुलैला. ऑफकोर्स तो GBA रजिस्टर्ड मेंबर करता असतो, तर तुम्ही सामील व्हा आणि त्या कार्यक्रमाचा पण आनंद घ्या आणि संपूर्ण उपक्रमात वर्षभर तुम्हाला संधी मिळत राहील, त्याचाही फायदा करून घेऊ शकता. नक्कीच. जसं मगाशी मी सांगितलं की स्मरणिका असती डिरेक्टरीची आणि ती स्मरणिका आपण मोफत वाटतो. सेम एक उपक्रम आपला चालतो डिसेंबर एंडला, तो म्हणजे पुढच्या वर्षीचं कॅलेंडर. आपलीच माणसं ऍडव्हर्टाईज देतील. ती पण आमचं असं की जो काही खर्च येईल तो डिवाइड बाय ते ऍडव्हर्टाईज. GBAला सेपरेट काही काढायचं नाही त्यात. आणि ती कॅलेंडर आपण मोफत वाटतो की जेणेकरून त्यांची पब्लिसिटी होईल. मग आपल्यातलेच उत्स्फूर्त सगळे असतात ते कॅलेंडरच्या ऍडव्हर्टाईज मध्ये भाग घेतात. आपलेच आर्टिस्ट, कुठलाही व्यवसाय बाहेर देत नाही मी.
आपलेच आर्टिस्ट त्याच्यावर काम करतात. प्रिंटिंग माझ्याच बंधुरा जे आहे त्यामुळे मला तसा प्रश्न येत नाही काही, ते करतो आपण कॅलेंडर हा उपक्रम. आणि सगळ्यात महत्वाचा एंड करतानाचा बोलायला हरकत नाही उपक्रम म्हणजे आपण आतापर्यंत उल्लेख केला की जीबीए लॉंग फॉर्मचा जर विचार केला गेला, ग्रो वेल असोसिएट्स. ग्रो म्हणजे तुमची वाढ झालीच पाहिजे, वेल म्हणजे चांगल्या प्रकारे वाढ झाली पाहिजे. पैसा कोणीही कमवतं, पण चांगल्या प्रकारे कमवणं यालाही महत्व आहे. असोसिएट्स म्हणजे संघटना आहे, ही एकी आहे, ही फॅमिली आहे. त्या नावातच सगळं दडलेलं आहे. आपण जेव्हा एकमेका सहाय्य करू म्हणतो तेव्हा आपल्याला सामाजिक ऋण हे पण फेडावं लागतं. तो खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न माझा नेहमीच असतो. वर्षभरामध्ये आपण कपडे दान, धान्यदान करतो. मी आव्हान करतो लोकांना, जीबीएचच ते आणून देतात कपडे, ते गोळा करायचं काम सगळं आपलेच मेंबर करतात, गाठोडे बनवायचं काम आपलेच मेंबर करतात. आणि 3 संस्था आहेत, त्या संस्थांना आपण सहकार्य करतो कंटिन्यू. आज बहुतेक 5वं वर्ष आहे, 4थं वर्ष आहे, कारण पण दुसऱ्या वर्षी उपक्रम हा चालू केला होता. एक दिव्यांग संस्था आहे, एक वृद्धाश्रम आहे आणि एक ब्लाइंड स्कूल आहे. या तिघांना आपण अव्याहतपणे गेले 4 वर्ष कपडे दान, धान्यदान करतो. आणि हे प्रत्येकाला मी सांगतो की आपण जे कमवतो त्यातला काही वाटा तुम्ही समाजाकरता घ्या, सामाजिक ऋण फेडण्याचा खारीचा वाटा उचला. वा, फारच छान. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी सुद्धा या परीने जोपली जाते सगळ्यांच्याकडून. आणि एक समाधान पण मिळतं की एक काहीतरी करतोय आपण दुसऱ्या, आणि थोडीशी एक मेंटॅलिटी तयार होती, आपण दुसऱ्याकरता काहीतरी करतोय, हेही महत्वाचं. नुसताच पैसा कमवायचा आहे. आणि करोनाने आपल्याला शिकवलेलं आहे, पैसा आज येतं उद्या नाही, आपण आहोत आज येतं उद्या नाही. पण हे जे पुण्य कमवलं डेफिनेटली तो बसलेला आहे. म्हणजे अध्यात्माचा विषय नको व्यावसायिक मंचावर, पण हे पण मी मुद्दामून ठेवलेलं आहे सामाजिक उपक्रम. फारच छान. मस्त. मी तर आव्हान पण केलं होतं FB वर, सोशल मीडियावर, की सामाजिक ज्यांना गरजू आहेत त्यांना आत्मनिर्भर करण्याचा सुद्धा माझा प्रयत्न चालू होता. 2 आहेत आपल्या वाईचे पण एक जण होते आणि लोणावळ्यातले एक जण होते. त्या दोघांना मी आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करणं चालू होतं. थोडा खंड पडला गेला, त्यांना एक डिसॅबिलिटी म्हणतो ना, ते नाही जमलं गेलं म्हणून. पण असाही माझा आहे, तुमच्यापैकी कोणी असेल सामाजिक संस्था ज्यांना कोणाला गरज आहे आत्मनिर्भर बनण्याची, मला अवश्य फोन करा, काहीच प्रश्न नाही, मी आहे. वा, फारच छान. मस्त सर, छान. आजचा एपिसोड आपला मस्त झाला. आणि खरंच जीबीए म्हणजे काय ग्रुप आहे, ग्रो वेल बिझनेस, आणि त्याबद्दलची सगळी माहिती, कसं काम चालतं, वर्षभर काय काय उपक्रम चालतात, या सगळ्यांबद्दल आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळलंच असेल. सो थँक्यू सो मच. आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान इन्फॉर्मेशन शेअर केली सगळ्यांबद्दल. थँक्यू सो मच. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि पिऊ द स्टोरी टेलर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.